ज्या महाराष्ट्र मित्रांनो, ज्या गोष्टीचा आपण वाट बघतो बाबा पोलीस भरती कधी निघणार आहे कधी निघणार आहे, अजून 1 वर्ष पण झालं नाही मागची पोलीस भरती निघलेली, तरी सुद्धा सरकारने तुमचं सारखं म्हणून पोलीस भरती कधी आहे तर सरकारने शेवटी 17,500 जागा काढलेल्या आहेत. पण आता ही अचानक भरती पडलेली आहे, कारण की म्हणजे कुणाला असं वाटलं नव्हतं की भरती लगेच पडेल म्हणून. भरपूर जणांचे वाटलं होतं की लोकसभेच्या नंतर भरती निघेल, पण आता भरती निघाली. 5 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे. आता जागा किती आहे, काय कोणत्या जिल्ह्याला किती आहेत, आता सगळं आता एवढ्या 4-5 दिवसामध्ये सगळं आपल्याला कळेल. पण फॉर्म कुठं भरायचा, काय भरायचं ते सगळं तुमच्यावरती आहे. सगळ्यांना सरकारने तर सांगितले फॉर्म आता एकच भरायचा आहे. आता ते तुमच्या रिस्कवरती, आता काय ते आम्ही पण काय सांगू शकत नाही की फॉर्म किती भरायचा काय भरायचा. सरकारने GR मध्ये दिलेलंच आहे की फॉर्म हा एकच भरला जाईल, प्रत्येक एका जिल्ह्यासाठी प्रत्येक गटासाठी एकच फॉर्म भरला जाईल. त्याच्यामुळे आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आता तुम्ही तयारी चालू करा. आता हा आपल्याला चान्स गमवायचा नाही. देवाच्या दयाने आता परत 12 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला चान्स आलेला आहे पोलीस भरतीचा. कारण की आत्ताच पोर ट्रेनिंगला गेलेत, काही जण ट्रेनिंग करून आले, काही जण ट्रेनिंगला गेले. आता तुम्हाला पण एक जबरदस्त चान्स आलेला आहे. ज्यांची तयारी चांगली झालेली आहे त्यांचा तर एकच नंबर काम आहे मित्रांनो, तुम्ही अजून चांगली तयारी करा. आणि ज्यांची तयारी नाहीये, ज्यांना अजून माहित नसेल बा पोलीस भरती निघाले का नाही, तर हा व्हिडिओ बघून त्या भरपूर जणांपर्यंत आपला व्हिडिओ दरवेळेस जातच असतो, ही माहिती पोहोचतच असते. आणि कालच्याला जो GR आला की 5 तारखेपासून फॉर्म सुटणार आहे, ते जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत गेले. पण काय मुलांना माहित नसतं की बाबा पोलीस भरती निघणार आहे का नाही, त्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवला. पण मित्रांनो, आता काय मागा हटू नका. आता तोंडापाशी घास आलेला आहे, फक्त तो तोंडात घालायचा आणि गिळायचा, चावायचा एवढं करायचंय. फक्त ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्यांची, आणि आता ज्यांना ताण लागेल ती हिर कोंदायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस तयारी चांगली करा, जेणेकरून आता ह्या काही 10-12 हजार जागा नाही, 17,000 जागा आहे. आता ऍक्च्युअल जागा किती आहे ते पण आता GR मध्ये ते मेन्शन करतील, जागा किती आहे काय कसं आहे ते तुम्हाला सगळ्यांना समजून जाईल. तसं मी तसा व्हिडिओ पण बनवेल की कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत त्या. मित्रांनो, मागं काय सरायचं नाही, आता गहाळ पडून चालणार नाही. हाय ती ताकद जास्त लावा, डाईट चांगला करा, चांगला एक टाइम वर्कआउट चांगला करा, दिवसभर अभ्यास करा, चांगली क्लास लावा, ऑफलाईन लावा ऑनलाईन लावा. चुका करू नका, ज्या चुका मागच्या झाल्या त्या या वर्षी होणार नाही याची दक्षता घ्या. कुठं बोंबलत फिरू नका, कोणाचा फोन येणं टाळा, फोन मोबाईल व्हॉट्सअप बंद करून टाका. आता पूर्ण अभ्यासावर लक्ष द्या, पुस्तकं वाचा. ऑनलाईन आता ऑनलाईनचं कसं होतं, ऑनलाईन म्हणलं की तुम्ही मोबाईल म्हणलं की कोणाचा मेसेज आला की रिप्लाय दे, ते ऑनलाईन टेस्ट बिस्ट तसं जाऊ नका. पुस्तकं उतालाय, मार्केटमध्ये उतार आलाय पुस्तकांना, त्यामुळे त्या पुस्तकांचा पण अभ्यास करा. पुस्तकं अभ्यास करण्यासाठीच आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळं सेमच आहे. जे ऑनलाईन येणार ते पण पुस्तकांमध्ये तेच आहे. तर मित्रांनो, आता वेळ वायाला घालून उपयोग नाही. तयारी चांगली करा आपल्या आईबापासाठी, आपल्या कुटुंबासाठी. शेवटपर्यंत कोणीही नसतं. जय महाराष्ट्र.